अहो दादा आता लाईट गेली की काय करू सांगा तुम्हीच. मी अजून स्टुडिओ जायला नाही आणि आता विषय असं झालाय की अजून मी स्टुडिओ जायला नाही. स्टुडिओला जायचंय सकाळपासून अजून गेलं नाही. आता जाणार फिक्स 100%. बघू. सो हॅलो गाईज, आज आपण पुन्हा दुसरा व्लॉग आहे आपला यो. सो आता आपण घरातून बाहेर पडलोय आणि चाललोय आता स्टुडिओच्या याला. आणि पाऊस बघू शकताय, पावसामध्ये रेनकोट घालून चाललोय आता. व्हिडिओ करायला लागणार आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण एडिटिंग, युट्यूबचे व्हिडिओ एडिट करताना कसा सेटअप असतो हा सगळा सेटअप दाखवणार आहोत. सो इथनं पहिला जाऊया आता स्टुडिओ मध्ये आणि पुढे काय होते बघू. तो बाय बाय. आजोबाचा आपल्या संग गाडी चालवायला बिना रेनकोटची. कवाला पाऊस लागतोय का नाही काय माहित. बघू काय काय होते. आणि आज आपला एडिटिंगचा सगळा युट्यूबचा सेटअप तुम्हाला दिसेल मी एडिट कसं करतोय ते. सो बाय बाय, लव यू ऑल. हो येता अचानक पाऊस पडला. उद्या हप्त्याचे पैसे टाकायचे होतो म्हणून भाऊ पैसे घेऊन पैसे किती पैसे भावाकडे पैसा ठीक आहे. येता येता हप्त्याला आठवण आली म्हणून पैसे टाकायला आलो होतो दसऱ्या चौकात. म्हणून नाईट स्टुडिओ विशाहाळ. हप्ता भरायला लागतात आम्हाला पण विशाहाळ मध्ये. फायनली पैसे भरून झाल्यात. आता इथं आम्ही चाललोय स्टुडिओच्या रस्त्याला. गर्दी जाम. स्टुडिओ मध्ये पुढे तिथे आता एडिटिंग करताना व्हिडिओ रेकॉर्ड करताना सगळं तुम्हाला दिसेल. पुन्हा पाऊस आल्यामुळे थांबलोय. थांबल्यानंतर पुन्हा मला भूक लागली. मला सारखी भूक लागते. सो भूक लागल्यामुळे मी तर आता कोल्हापूर मिसळ लावले. सो इथून मी मिसळ खाणार नाही आहे, शाबू खाणार आहे. मला शाबू खायचं झाले. सो भाऊ बघा कसं बसले इथं. बस पाटील कसं वाटतंय. सो भेटू थोड्या वेळात. पाऊस कमी झालाय आणि आता निघतोय. आता बापूच्या मालचा रोड आहे. सो इकडून उजव्या साईडला गेलं की रंकाळा टावरच्या कमानी देखील आपला स्टुडिओ आहे. आणि हा आपला स्टुडिओ वरती. भाऊ आज लेट आलाय स्टुडिओला. कसं वाटते भावा. भावा दुपारचे 4:15 4:30 वाजल्यात. मी अजून स्टुडिओ जायला नाही. आता पुन्हा स्टुडिओच्या रस्त्याने पुढे आलोय. आता भावाला नवीन मोबाईल घ्यायचा होता आणि आम्ही नवीन मोबाईल घ्यायचा आलोय शिरोलीमध्ये. सो आजचा दिवस फक्त फिरायसाठी चाललाय. अजून मी स्टुडिओ पोहोचायला नाही. बघू काय काय होते. भावाला डायरेक्ट भावाला मोबाईल घ्यायचा आलोय शिरोलीमध्ये मित्राकडे. जाऊन डायरेक्ट तिकडचे आता बीटीएस येतील. व्हिडिओ खूप लांबतोय. अजून स्टुडिओत नाही गेलो. सो एका फोटोग्राफरसाठी सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून स्टुडिओ पर्यंत जाण्याचा स्ट्रगल तुम्ही बघू शकताय. भावाला काय हक्की आल्या काय माहित. भावा अचानक मोबाईल घ्यायचा. चला भेटू तिकडे आता. सुजर्शन आपण हायवेला येतोय. इकडून आता हायवेसून आपण शिर्डी फाट्यावर जायचं. शिर्डीमध्ये जायचं आणि जाऊन भावाला मोबाईल बघायचा विशाहाळ मध्ये. बघू आता. पब्लिक ट्रॉफिक जाम बघू शकताय. किती हार्ड पब्लिक ढीग. ट्रॉफिक जाम फिक्स या रोडला असतंय. बघू आता. आपण आलोय. शॉप आहे बघू शकताय. उलटी दिसायला लागली. टॉमी म्हणून दिलंय. सो आतमध्ये आपण बघा आता दाखव. हे आपलं भाऊ आहे. भावाकडे मोबाईल घ्यायला. याला मोबाईल घ्यायला लागलोय. कुठला बघितला रे मोबाईल. AI म्हणून काय ते दिलाय वाटतं त्यामध्ये. भाऊ खुश आहे आता. मॅडम कसं वाटले मोबाईल घेतल्यावर. कसं वाटले लक्षात ठेवा. तो गाईज फायनली इथनं याला मोबाईल घेतला भावाला. सगळीमध्ये निघलोय. पाऊस यायला लागलाय. पुन्हा भिजत पुन्हा. अरे रेनकोट आहे तुम्ही म्हणजे भिजणार कसं काय. आणि पॅन्ट आहे सांगतो. इथनं आता आपण चाललोय. बघू काय आता पावसाळ्यात भिजत जायला लागणार. भावाला मोबाईल घेतला. भाऊ खुश आहे. आणि आता आम्ही पुन्हा अजून मी सकाळपासून स्टुडिओ जायला नाही. मी आता स्टुडिओत जाण्याचं मला वाटते. बघू बघू शकताय. सकाळी स्टुडिओ जाण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो होतो आणि आता विषय असा झालाय की अजून मी स्टुडिओत जायला नाही.
काय बोलायचं आता. चला बाय बाय पब्लिक, भेटू आता थोड्या वेळात स्टुडिओ मध्ये. बाय चलो फिर से कोल्हापूर को सिरोली से. भावाला मोबाईल घेतला, इथं चाललोय आता मस्त निवांत जाणार. एडिटला बसणार, एडिट करताय तुम्हाला पिटेल दाखवणार. आजचा ब्लॉग लय मोठा होणार आहे. लय एवढं फिरलो ना दिवसभर, डोकं चाललं ना, कंटाळा आलाय. जाऊन पहिला चहा पिणार. रात्रीचे 9 वाजल्यात. मगापासून पुन्हा पावसामुळे आज पण गोळ झाला. इथं आता आपण स्टुडिओला जायचंय. सकाळपासून अजून गेलो नाही, आता जाणार फिक्स 100%. बघू. सो गाइस फायनली स्टुडिओ आलोय, पण इथं आल्यावर समजलं की इथं लाईटच नाही. आणि ही जी लाईट आहे दिसत नाही आमचं, या आम्ही LC लावले आमच्या कॅमेऱ्याचे. सो बोंबा बोंब सकाळपासून एकतर स्टुडिओ यायचं म्हणलं नाही, आणि आता आलो तिथं लाईट नाही. जिंदगी झंड, काय करू शकतो आता आम्ही पण. सो आता मला एवढं त्यांचे कॉल यायला लागलेत की फोटो द्या, हे करा ते करा. मी ते सगळ्यांना सांगायला लागली की लाईट गेल्या, अहो दादा उद्या बड्डे. अहो बाबा माहिती आहे म्हणणं आहे सगळं, पण लाईट गेल्या आता आम्ही काय करू शकतो तुम्हीच सांगा मला. समजून घ्या रे आम्हाला पण जरा. बाकी आजचा ब्लॉग आता इथंच एंड होणार आहे. आणि आता मला वाटत नाही की लाईट लवकर येईल. जर लाईट आली तर कंटिन्यू होईलच, मी दाखवीन माझा यूट्यूबचा सेटअप. तब तक के लिए बघू, आली तर आली, नाही तर हा ब्लॉग इथे एंड होणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अहो दादा आता लाईट गेल्या मी काय करू सांगा तुम्हीच. फ्रेंड्स लाईट गेल्या, आता UPS वरती करून मोबाईलचं नेट सोडून इथं फोटो घ्यायला लावले. मग आता बघितला असेल क्लायंटचा फोन कसे यायला लागले. सो दे वाट लागायला लागल्या, डोकं हल्ले. आईची जय गेलं, सपलं सपलं बाबा, सपलं सपलं. आईची जय. सेंडो 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 सेंडो. लाईट सपायला लागले 4. बाबा जाणार लाईट. 25 सेकंड, 19, 26. बाबा लाईट जाणार आहे, सगळं सपणार आहे, फोटो सेंड होणार नाही. जिंदगी झंड फिर भी घमंड, बघू नशीब काय साथ देतोय. 26 सेकंड, 19. नाही स्लो पडले. जा लवकर जा. 9% नाही होणार. 23. जिंदगी झंड असली की असं होते. ते पण आता वाजायला लागले, हे पण आता बंद पडणार 2 मिनिटात 100% गॅरंटी आहे मला. आय थिंक फोटो क्लायंटला मिळणार नाही असं वाटायला लागले. कसं वाजायला लागले, आवाज येत असेल ब्लॉगमध्ये, चेक करा. 19, 15, 14. फक्त 2 मिनिटं साथ दे रे, 2 मिनिटं. 13, 11, 12, 10, 9. आईच्या गावात जिंदगी झंड फिर भी घमंड. एवढा जुगाड लावून क्लायंटला फोटो द्यायचा विचार केला, पण नशिबात नव्हतंच फोटो. आता काय करणार का काहीच नाही. UPSचं पण सगळं संपलंय. UPS फक्त 5 मिनिटं असते, 5 मिनिटामध्ये एवढा गोळ झालाय. सो लय शिव्या बसायला लागल्यात. मग क्लायंटचं बघितलं असेल BTSमध्ये, क्लायंटचा फोन आला, मी त्याला समजावून सांगा लाईट गेल्या. त्याला काय पटकनच झाले. सो आता मी पण काय करू शकत नाही. बघू आता जुगाड काय लागते. थोड्या वेळात लाईट करून वाट बघायची 15 मिनिटं, नाही तर मग पुढचा जुगाड बघू. पण क्लायंटला फोटो द्यायच पाहिजेत. बघू जुगाड, भेटू थोड्या वेळात पुन्हा. सो हॅलो गाईज, पुन्हा आता फायनली इकडचा स्टुडिओ बनवून आता दुसऱ्या स्टुडिओ चालू आहे मित्राच्या. एडिटिंग करायला त्या क्लायंटनं मगाशी बघू शकता लय झाले. आता हे व्लॉग वरती टाकले, क्लायंटनं बघितले, क्लायंट नकाच करणार आहे, काय विषय नाही. दोन फोन यायला लागल्यात, बघू शकताय. फायनली कसं बस मित्राच्या स्टुडिओ पण आलोय मी. तुम्हाला मित्राचा स्टुडिओ दाखवतो. आणि नशीब इथं लाईट आहे. इथं गेलो आणि लाईट गेली, आई शपथ मगाशी तोंडात शिव्या नव्हत्या, मग आता माझ्या तोंडात लई शिव्या येणार आहेत. मला एवढं आता डोकं फिरायला लागले, मला सुचन झाले काय होणार आहे मलाच माहित नाही. आम्ही कसं बस आलोय, मी आहे स्वतः. आणि आता आपण इथे एडिटिंग करणार आहे. फोटो पहिला होतील का बघायचा आहे, काय होते. मगाशी कॉलवरती हात बोलत होता, इथं माझा फोटो डिलीट मारला. सो बघू काय होते. बाबा फोन यायला लागला. 5 मिनिट कॉल केला तिने, अजून पुन्हा सांगू लवकर कसं सांगितलं.
फोटो कुठे दाखव पहिला. बॅग घ्या स्क्रीन ला बघा. नव्हतं नव्हतं खरोखर नव्हतं मॅचिंग. सप्लाय विषय पब्लिक फोटो गावले विषय हा नाही तर सिलेक्शन काय आहे तुला माहिती. फोन लावली या फोटोला कुठे गोवा या क्या फोटो 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 बघाले फोटो लावा टाकतात. फायनली फोटो गावल्यात. चेक करू शकता यातले 5 फोटो आहेत. कुठले आता बघू. सो स्टार्ट करते. सकाळपासून सांगायला लागलोय की एडिटिंगचं दाखवणार आहे. आम्ही एडिट कसं करतो व्हिडिओज दाखवणार होतो. आता आपल्या स्टुडिओ मध्ये लाईट नाही किती नंतर आपण दाखवायला लागलोय. फोटो जरी दाखवतो. शेवट फोटो आहे मस्त. 5 फोटो एडिट झाले. जास्त वेळ लागला नाही. इथे आपल्या ऍक्शन दिन काहीच नाही आहे तरी सुद्धा मी मॅन्युअली करतोय. सो प्रत्येक वेळी मी प्रीसेट यूज करत नाही. ह्या गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी मी मॅन्युअली एडिटिंग करायला बघतोय आणि आम्हाला येतंय. त्यामुळं तुम्ही पण जरा शिका. असं इमर्जन्सीला बरं पडते. नंतर नाहीतर मग काहीतरी वेगळंच व्हायचं. फायनली हा पण फोटो झाला. त्याला सेव्ह करूया. आता क्लायंटला जेव्हा मी पाठवणार ना फोटो त्यावेळी क्लायंटची रिॲक्शन बघा. थँक्यू म्हणणार सगळं भारी पाठवलं आहे आम्हाला आता. सो आता डन. डाउनलोड्स सेव्ह. ओके 5 फोटो झाले. फायनली एडिटिंगचं काम झाले. आता लाईट जायचं आपण पाठवून घेऊया. क्लायंटला फोन लावला आता. हॅलो पाठवले बघा फोटो. फक्त लोगो लावायला नाही कारण मित्राच्या कॅम्प्युटरवर केले. पाठवले बघा. 5 होते ना. ओके 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 नाही नाही काय विषय नाही आता. ओके ओके हां हां. मी दोघांना आधीच सांगितले होते. दोघांना ऐकला आजला. सो सॉरी गाईज. आणि क्लायंटला पण सॉरी. या गोष्टी मी म्हणजे सांगायचं पण शेवटी अनुभव आमचे दाखवायचे. त्यामुळे मी आज सगळं दाखवून दिलंय. थोड्या वेळ आधी मी फोनवरती बोलतो त्यावेळी विषय वेगळा होता आणि आता विषय वेगळा आहे. असं ते चालायचं. त्यांनी मला समजून घेतलं म्हणून मी एवढं झटापट करून इथं आलोय. 11:30 वाजले. अजून 11:24 झाल्यात. अजून किती मिनिटं. 36 मिनिटं आहेत बर्थडेला. चला हॅपी बर्थडे बाबा. मला हॅपी बर्थडे सप्लाय. सो आजचा ब्लॉग इथे एंड होतोय. तिथं आता आम्हाला घरला जायचं आहे. फोन दाखवून दाखवू. हां सो बाय बाय. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय.